हॅलो, मी अपूर्वा. अंजुमन रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी बनवणार आहे एकदम आयुर्वेदिक पौष्टिक अशी रानभाजी, ती म्हणजे करटुल्याची भाजी. फारसा लोकांना करटुल्याची भाजी आवडत नाही, पण ती आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते. चला तर पाहूया यासाठी लागणारे साहित्य. इथे मी करटुले घेतलेले आहे. त्यानंतर कढीपत्ता, इथे मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. त्यानंतर आपण हे करटुले चांगले 2-3 पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे. त्यानंतर आपण याला त्याचे साईडनी कट करून आपण उभं त्याला चिरून घेणार आहोत. आता यातल्या बिया ज्या खवळ्या जर बिया असतील तर तुम्ही त्या घेतल्या तरी चालते, पण आता हे निबर झालेले आहेत, ते आपल्या खाताना दाताखाली येतात वगैरे, ते चांगलं लागत नाही आणि शिजतही नाही भाजीमध्ये, तर ते आपण काढून टाकायचे. आणि त्यानंतर असं आपण त्याचे उभे काप करून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण करटुले आपण उभे चिरून घ्यायचे आहे. मी ज्या पद्धतीने चिरते मी त्या पद्धतीने चिरा. इथे माझे सगळे करटुले चिरून झालेले आहे. त्यानंतर मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई तापल्यावरती आपण त्यामध्ये मी इथे 1 ते 2 पळ्या 2-2.5 पळ्या याच्यामध्ये मी तेल टाकून घेत आहे. त्यानंतर तेल तापल्यावर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत. त्यानंतर आपण इथे कांदा टाकणार आहोत. आणि कांदा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. आणि आपण नेहमी कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकत असतो, बरोबर? त्याचप्रमाणे आपण इथेही मीठ टाकून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर कांदा परतल्यावर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि टोमॅटो पण छान परतून घ्यायचे आपल्याला मऊ होईपर्यंत. त्यानंतर आपण हे कापलेले करटुले आपण त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे कांदा, टोमॅटो, करटुले. त्यानंतर आपण त्याच्यात लाल तिखट, मिरची, त्यानंतर मसाला, हळद आणि आपला कांदा लसूण मसाला आणि सगळ्यात शेवट आपण धने जिरेची पावडर टाकून घेणार आहोत. त्यानंतर हे मसाले एकसारखे एकजीव छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याचे संपूर्ण करटुल्याला लागतील अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. दोन एक मिनिट आपण ही भाजी छान परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपण यावरती शिजण्यासाठी याच्यावरती ताट ठेवणार आहोत आणि ताटामध्ये थोडंसं आपण काहीतरी पाणी ठेवायचं आहे. आता 5 ते 10 मिनटं झाल्यावर आपण ते ताट काढून चेक करूया आपली भाजी शिजलेली आहे की नाही. आपली ही भाजी वाफेवरच शिजते, तर शिजायला काही एवढा टाईम लागत नाही या भाजीला.
आणि तुम्हाला चेक करायचं असेल तर एखाद्या करटुले चमच्याने दाबून बघा की शिजलेलं असेल तर. आपली भाजी इथे तयार आहे. गार्निशिंगसाठी आपण वरून याच्यावरती कोथिंबीर टाकून घेत आहोत. ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही भाजी कशी झाली आहे. अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.